विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कृषी भूगोल किंवा कृषी या पाठामध्ये आर्थिक भूगोलाच्या कृषी या पाठामध्ये कृषी वर परिणाम करणारे जे घटक आहेत त्याचा आपण अभ्यास करणार आहोत। थोडक्यात काय तर त्याची आपण थोडक्यात प्रस्तावना बघूयात। तर शेती हा मानवाचा एक मूलभूत व्यवसाय आहे, हा सर्वत्र केला जाणारा व्यवसाय आहे। त्याचबरोबर जगातील जास्तीत जास्त लोकसंख्या जी आहे ती प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे शेतीशी निगडित आहे। त्याचबरोबर मानवाच्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा या जे काही गरजा आहेत, या गरजाबरोबरच उद्योगधंद्यासाठी कच्चा माल जो लागणार आहे, हा कच्चा माल पुरवण्याचं काम शेती व्यवसाय करतो। त्याचबरोबर आता शेतीचा जर आपण विचार केला तर शेती हा जो शब्द आहे हा इंग्रजीमध्ये ॲग्रीकल्चर असा आपण उच्चारतो। हा लॅटिन भाषेमध्ये ॲग्री आणि कल्चर या दोन शब्दाचा अर्थ असा आहे। ॲग्री या शब्दाचा अर्थ आहे मृदा किंवा शेत आणि कल्चर या शब्दाचा अर्थ आहे लागवड करणे, लागवड करणे किंवा मशागत करणे। त्याचबरोबर शेती व्यवसायाचा जर आपण बारकाईने जर विचार केला तर निश्चित उगम सांगता येत नाही, परंतु इसवी सन पूर्व 10,000 म्हणजे आजपासून 10,000 वर्षापूर्वी, आजपासून सुमारे 10,000 वर्षापूर्वी शेतीची निर्मिती झाली किंवा शेतीचा उगम झाला आणि नंतरच्या कालखंडामध्ये याचा विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतो। आणि हा विकास जो आहे हा विकास अत्यंत झपाट्याने झालेला आपल्याला दिसून येतो। त्याचबरोबर शेतीचा जर आपण जर उगमाची जर ठिकाणे जर आपण बघितली तर वाविलाव आणि पाविलाव हे जे दोन शास्त्रज्ञ आहेत यांनी याबाबत सखोल संशोधन केलेलं आहे आणि सखोल संशोधन करून त्यांनी सांगितलेलं आहे की शेतीचा उगम नेमका कुठं झाला। त्याच्यामध्ये प्राचीन काळी मेसोपोटेमिया म्हणजे टायग्रीस आणि युफ्राटिस ज्या दोन नद्या आहेत, या दोन नद्याच्या खोऱ्यामध्ये, त्याचबरोबर मेक्सिकोमध्ये तेहकान खोऱ्यामध्ये आणि मोहनजोदडो हडप्पा या ज्या दोन संस्कृती होत्या, याच्या सिंधू संस्कृतीच्या भागामध्ये, सिंधू संस्कृतीच्या किंवा सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये आपल्याला शेतीचा उगम झालेला दिसून येतो। त्याचबरोबर चीनमध्ये होहँग नदीचं खोरं आहे, याही खोऱ्यामध्ये शेतीचा उगम झालेला दिसून येतो। म्हणजे मानवी संस्कृती याच खोऱ्यामध्ये विकसित झाली आणि त्याचबरोबर याच ठिकाणी शेतीचा सुद्धा विकास झाला। याच्याशिवाय सुद्धा इथिओपिया, टर्की, इराण, चायना, श्रीलंका याही भागामध्ये आता तुम्ही नकाशात पाहत आहात की ही जी 8 ठिकाणं आहेत, या 8 ठिकाणी शेतीचा विकास झालेला आपल्याला दिसून येतो। त्याचबरोबर आता दुसरा एक नकाशा आहे, त्याही नकाशामध्ये वाविलाव यांनी जी काही ठिकाणं सांगितलेली आहेत त्या ठिकाणी दाखवलेली आहेत। आता आपल्या मुख्य भागाकडे आपण येऊयात, तो म्हणजे कृषी व्यवसायावर परिणाम करणारे घटक। आता कृषी व्यवसायावर परिणाम करणाऱ्या घटकामध्ये प्राकृतिक घटक आहेत, मानवी घटक आहेत, तांत्रिक घटक आहेत, सांस्कृतिक घटक आहेत, हे सर्व घटक आहेत। आणि त्यामध्ये प्रामुख्याने प्राकृतिक घटकामध्ये भूपृष्ठ रचना, भूपृष्ठ रचनेमध्ये उंची, उतार, पर्वत, पठार, मैदान आणि हवामानामध्ये पर्जन्य, तापमान, आर्द्रता, धुके, वारे या सगळ्या घटकाचा आपण विचार करतो। जलसिंचन, मृदा, मानवी संस्कृती, मानवी संस्कृतीचा शेतीवर परिणाम पडतो। त्याचबरोबर भांडवल, तंत्रज्ञान, शेतीचा आकार, लोकसंख्या आणि त्याचबरोबर शेती करण्याची पद्धती या सर्व घटकाचा परिणाम शेती व्यवसायावर होताना आपल्याला दिसून येतो। यामध्ये पहिला जो घटक आहे तो म्हणजे प्राकृतिक रचना। प्राकृतिक रचनेमध्ये प्रामुख्याने आपण पर्वत, पठार आणि मैदान या 3 घटकाचा आपण विचार करतो। यामधला पहिला जो घटक आहे तो म्हणजे पर्वत। आता पर्वत कशाला म्हणायचं? ज्याची उंची समुद्र सपाटीपासून 1000 मीटर पेक्षा जास्त उंचीचा भाग आहे त्याला आपण पर्वत म्हणतो, बरोबर आहे। आणि पर्वताची दुसरी काय वैशिष्ट्ये आहेत? ओबड-धोबड भूपृष्ठ रचना, तीव्र उतार, खोल दऱ्या, उंच शिखर, याला आपण पर्वत म्हणतो। आणि मग या पर्वतीय भागामध्ये तीव्र उतार असल्या कारणाने आपल्याला या ठिकाणी शेती करता येत नाही, परंतु काही भागामध्ये, आता हे पर्वताचं तुम्ही चित्र पाहता, या ठिकाणी काय परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते तर अशा प्रकारची परिस्थिती पाहायला मिळते। तर खोल दऱ्या आहेत, वरचा भाग वरचा जो
आता आपल्या हिमालय पर्वताचं तुम्हाला मी उदाहरण सांगतो की 6000 मीटरपेक्षा उंचीचा जो भाग आहे या भागामध्ये कायमस्वरूपी बर्फाचं आच्छादन असलेलं आपल्याला दिसून येतं। इथं शेती करता येईल का? करता येणार नाही। अगदी 90 डिग्रीचा उतार आहे तिथं आपल्याला शेती करता येईल का? येणार नाही। म्हणजे पर्वतीय भागामध्ये शेतीला मर्यादा येतात, परंतु ज्या ठिकाणी थोडीशी सपाट भूमी आहे त्या ठिकाणी आपल्याला शेती करता येते। त्याचबरोबर पायऱ्या पायऱ्याची शेती सुद्धा पर्वतीय भागामध्ये केली जाते आणि पर्वतीय भागामध्ये जी मृदा आहे ही मृदा अपरिपक्व असते, त्याचबरोबर जैविक घटकांनी युक्त असते, म्हणून या ठिकाणी मळ्याची शेती केली जाते। उदाहरणार्थ चहाचे मळे आपल्याला पर्वतीय भागामध्ये पाहायला मिळतात। त्याचबरोबर काही भागामध्ये तांदळाचं उत्पादन घेतलेलं आपल्याला दिसून येतं। काही भागामध्ये आता उदाहरणार्थ जम्मू काश्मीरच्या भागामध्ये वगैरे सफरचंदाच्या बागा आहेत, बदामाच्या बागा आहेत, तर ही अशा प्रकारची काही उत्पादनं पर्वतीय प्रदेशामध्ये आपल्याला घेतलेली दिसून येतात। आता जगामध्ये असे भाग कुठं आहेत तर रॉकी पर्वत आहे, अप्लेशन पर्वत आहे, अँडीज पर्वत आहे, अटलास पर्वत आहे, आल्प्स, रॉकी, अँडीज, त्याचबरोबर कुनलून, पामीर, तिएन शान, उरल पर्वत, इथिओपियाची हायलँडचा जो भाग आहे, त्याचबरोबर डार्केसबर्ग, त्याच्यानंतर ग्रेट डिवायडिंग रेंज ऑस्ट्रेलियामध्ये, हे सगळा पर्वतीय भाग असलेला आपल्याला दिसून येते। या भागामध्ये शेतीला मर्यादा येतात, या भागामध्ये शेती करण्याला मर्यादा येतात। कारण तर इथं पर्वतीय भाग आहे आणि पर्वतीय भागामध्ये जो असलेला उंच सखलपणा आहे हा उंच सखलपणा या भागामध्ये आपल्याला दिसून येतो आणि हा शेतीला अडसर ठरतो। त्याच्यानंतर दुसरा जो भाग आहे तो म्हणजे पठार किंवा दुसरं जे भूरूप आहे ते म्हणजे पठार। आता पठार म्हणजे काय तर पर्वतापेक्षा कमी उंचीचा भाग। पठार वरचा जो भाग आहे तो कसा असतो? टेबलासारखा असतो। मैदानापेक्षा उंच, पर्वतापेक्षा कमी म्हणजे मधला भाग। पर्वतापेक्षा कमी उंचीचा आणि मैदानापेक्षा जास्त उंचीचा जो मधला भाग आहे त्याला आपण पठार म्हणतो। आणि पठाराचा जो वरचा जो भाग आहे टेबलला, वरचा जो भाग आहे तो कसा असतो? टेबलासारखा असतो। तो कसा असतो? टेबलासारखा सपाट असतो आणि त्याच्या ज्या कडा आहेत त्या कडा कशा असतात? तीव्र उताराच्या असतात। कडा कशा असतात? तीव्र उताराचे असतात। आता दुसरी आकृती बघा, याच्यामध्ये पठाराची प्रोफाईल दाखवलेली आहे। ती काय आहे तर पठाराच्या कडा कशा आहेत? अशा तीव्र आहेत आणि वरचा जो भाग आहे टेबलासारखा सपाट आहे। त्याचबरोबर पर्वतीय भागामध्ये उगम पावलेल्या ज्या नद्या आहेत त्या नद्या पठारी भागामध्ये येतात आणि नद्यांचा जो काही भाग आहे या भागामध्ये आपल्याला चांगली शेती करता येते। मग ही पठारं कुठं आहेत तर तिबेटचं पठार आहे, कोलंबियाचं पठार आहे, कोलोराडोचं पठार आहे, त्याचबरोबर भारताचं प्रायद्वीप पठार आहे। असे अनेक पठार आहेत जगामध्ये, अनेक पठार आहेत। नकाशामध्ये मला यादी दिलेली आहे पठाराची, ती यादी थोडीशी नजरेखालून घाला म्हणजे तुमच्या लक्षात येईल की जगामध्ये कुठं कुठं पठार आहेत आणि पठारी भागामध्ये चांगल्या प्रकारची शेती आपल्याला होताना आपल्याला दिसून येते। परंतु मैदानापेक्षा नक्की थोडीशी कमी प्रमाणामध्ये शेती या ठिकाणी केली जाते। त्याचबरोबर शेतीबरोबरच या ठिकाणी आपल्याला काय शेतीबरोबर या ठिकाणी पशुपालन होताना आपल्याला दिसून येतं। त्याच्यानंतर मैदान। आता मैदान म्हटल्यानंतर मैदानी भाग हा शेतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे, अत्यंत अनुकूल असा भाग आहे। कारण मैदाने ही दोन प्रकारची आहेत, गवताळ मैदान आहेत, त्याचबरोबर नद्यांनी तयार केलेली पूर मैदान आहेत, त्रिभुज प्रदेश आहेत, अशा प्रकारची वेगवेगळी मैदाने आहेत। मग या मैदानाचा जर आपण विचार केला तर उत्तर अमेरिकेमध्ये प्रेरी गवताळ प्रदेशाचं मैदान आहे, दक्षिण अमेरिकेमध्ये पंपाज आहे, ऑस्ट्रेलियामध्ये व्हेल्ड गवताळ प्रदेशाचं मैदान आहे, युरोपमध्ये किंवा रशिया युरेशियाचा ज्याला आपण भाग म्हणतो त्यामध्ये स्टेप्स आहे आणि त्याचबरोबर ऑस्ट्रेलियामध्ये डाऊन्स आहे आणि ऑस्ट्रेलियाच्या बाजूला न्यूझीलंड म्हणून देश आहे, त्या ठिकाणी कॅटनबरी नावाचं गवताळ प्रदेशाचं मैदान असलेलं आपल्याला दिसून येतं। याशिवाय गंगा नदीचं मैदान आहे, होयांगो नदीचं मैदान आहे, रूर नदीचं मैदान आहे, उरल नदीचं मैदान, असे अनेक प्रकारची मैदान आपल्याला जगभर पाहायला मिळतात। आणि या मैदानी प्रदेशाचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणची जी मृदा आहे ही मृदा अत्यंत सुपीक असल्यामुळं इथं चांगल्या प्रकारची शेती होताना आपल्याला दिसून येते। त्याच्यानंतरचा जो प्राकृतिक घटकामध्ये जो दुसरा भाग आहे तो म्हणजे हवामान। कोणता आहे घटक दुसरा? हवामान। आता हवामानामध्ये सौर ऊर्जा आहे, सूर्यप्रकाशाची उपलब्धता आहे, त्याच्यानंतर तापमान आहे, पर्जन्य आहे, आर्द्रता आहे, प्रचलित वारे आणि पूर्व आवर्षण। याही घटकाचा शेती व्यवसायावर मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होताना आपल्याला दिसून येतो।
मग याच्यामध्ये प्रामुख्याने जर आपण विचार केला तर नकाशा पहा तुम्ही, नकाशामध्ये काय दाखवलेलं आहे, तर नकाशामध्ये हे दाखवलेलं आहे की वर्षभरामध्ये किती तास कोणत्या ठिकाणी किती सौर ऊर्जा येते किंवा सूर्यप्रकाश येतो. लक्षात, याच्यावरून ज्या ज्या ठिकाणी जास्त सूर्यप्रकाश येतो, सौर ऊर्जा येते, त्या ठिकाणी शेतीला अनुकूल असा प्रदेश आपल्याला निर्माण झालेला दिसून येतो. पण ज्या प्रदेशामध्ये शेतीला ज्या प्रदेशामध्ये सूर्यप्रकाशाची कमतरता आपल्याला पाहायला मिळते, उदाहरणार्थ टुंड्रा प्रदेश असेल, अंटार्क्टिका सारखा प्रदेश, त्या ठिकाणी आपण शेती करू शकतो का? करू शकत नाही. ज्या ठिकाणी बर्फाळ प्रदेश आहे, ज्या ठिकाणी सूर्याची किरण अत्यंत तिरपी पडतात, त्या ठिकाणी शेती करू शकतो का? तर शेती करू शकत नाही. म्हणजे सौर ऊर्जेचा सुद्धा शेतीवर परिणाम होताना आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर आहे पहा सूर्यप्रकाश. आता आपल्याला सूर्यप्रकाश जो आहे तो प्रत्येक ठिकाणी सारखा पडतो असं नाही. ज्या उंच उंच जे पर्वतीय प्रदेश आहेत, त्या उंच पर्वतीय प्रदेशामध्ये काही भागामध्ये काय होतं, तर प्रामुख्याने जो उंच भाग आहे त्याची सावली त्या ठिकाणी पडते. पहा तुम्हाला या चित्रात दाखवलेला आहे, तर सावली पडलेल्या भागामध्ये आपल्याला वनस्पती येताना दिसून येतील का? आल्या तरी त्या चांगल्या येतील का? तर येणार नाहीत. मग शेतीला या ठिकाणी मर्यादा येते. त्याच्यानंतर तापमान जे आहे, तापमान हा महत्वाचा घटक आहे आणि याच्यामध्ये प्रत्येक पिकासाठी एक अनुकूल तापमान ठरलेलं आहे. त्याच्यामध्ये कमाल तापमान आणि किमान तापमान म्हणजे पर्याप्त तापमान प्रत्येक पिकासाठी वेगवेगळं तापमान ठरलेलं आहे. तर उदाहरणार्थ ऊस आहे, कापूस आहे, टोमॅटो आहे, ही जी पिकं आहेत ना, मी तुम्हाला आता सांगितली 2-3 नावं सांगितलेली, या पिकांना जर 0 सेंटीग्रेड पेक्षा 2 दिवस जर तापमान जर खाली गेलं तर ही पिकं पूर्णपणे नष्ट होतात. याचा अर्थ काय, तर प्रत्येक पिकासाठी एक विशिष्ट प्रकारचं तापमान मानवत असतं किंवा त्याला अनुकूल असतं. काही पिकांना जास्तीचं तापमान सहन होत नाही. उदाहरणार्थ गहू आहे, गव्हाला जर आपण 35 सेंटीग्रेड पेक्षा जर तापमान जर गेलं तर गहू हे टणक होतात, त्याच्यामध्ये पिठाचं प्रमाण कमी असतं. म्हणजे पहा, एकंदरीत जर आपण विचार केला तर गव्हासाठी थंड हवामान लागतं, म्हणून आपण आपल्या इकडे गहू हिवाळ्यात पेरतो. बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक पिकासाठी वेगवेगळं तापमान लागतं. म्हणजे तापमान हा सुद्धा कृषीवर परिणाम करणारा महत्वपूर्ण घटक आहे. त्याच्यानंतर काही तक्ते दिलेले आहेत, त्या तक्त्यामध्ये सांगितलेलं आहे ओटसाठी किती लागतं, मक्यासाठी किती लागतं, सोरगमसाठी किती लागतं, व्हीटसाठी मिनिमम टेम्परेचर किती आहे, मॅक्झिमम किती आणि ऑप्टिमम किती म्हणजे पर्याप्त किती. याच्यासाठी आता उदाहरणार्थ गव्हासाठी मिनिमम 3 ते 4.5 अंश सेंटीग्रेड, त्याच्या खाली गेलं तर गव्हाची वाढ थांबते, लक्षात ठेवा. त्याचबरोबर आपल्या तांदळासाठी 10 ते 12 अंश सेंटीग्रेड आहेत, त्याचं कमीत कमी तापमान सहन करू शकते किंवा त्याच्या जर खाली गेलं तर तांदळाची पण वाढ थांबते. त्याचा ऑप्टिमम जे आहे पर्याप्त म्हणजे त्याचे अनुकूल अत्यंत अनुकूल तापमान किती आहे, 30 ते 32 अंश सेंटीग्रेड आणि जास्तीत जास्त 36 ते 38 अंश सेंटीग्रेड. म्हणजे यावरून आपल्याला एक लक्षात येतं की तापमान हा कृषीवर परिणाम करणारा अत्यंत महत्वपूर्ण घटक आहे, लक्षात. त्याचबरोबर आता आर्द्रता की ज्याला आपण ह्युमिडिटी म्हणतो, ही ह्युमिडिटी सुद्धा पिकावर परिणाम करणारा हवामानाचा एक अत्यंत महत्वाचा घटक आहे. जास्त ही आर्द्रता चालत नाही आणि कमी ही आर्द्रता चालत नाही. जास्त जर कोरडेपणा जर आला, आर्द्रता कमी जर झाली तर पिकं जळायला लागतील. पहा या चित्रामध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे की झाडाची पानं उन्हाळ्यामध्ये काय होतात, जळतात, ती करपायला लागतात. झाड केव्हा करपायला लागतं, त्याला पाणी कमी पडल्यानंतर किंवा हवेमध्ये कोरडेपणा ज्या वेळेला खूप मोठ्या प्रमाणात असतो त्यावेळेला मात्र काय परिस्थिती निर्माण होते, तर ही पानं जळायला लागतात. आणि ज्या वेळेला आर्द्रता खूप मोठ्या प्रमाणात असते त्यावेळेला काय परिस्थिती होते, पिकावर रोग पडायला लागतात, झाडाची मुळं कुजायला लागतात. म्हणजे जास्त ही आर्द्रता चालत नाही आणि कमी ही आर्द्रता चालत नाही. त्याच्यानंतर वाऱ्यामुळे जे वावटळ येते, वारा येतो, प्रचलित वारे येतात, कधी कधी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वादळी वारे येतात, त्यावेळेला अनेक बागांचं पिकांचं नुकसान होतं. उदाहरणार्थ आपल्या समोर चित्र दिसतंय, त्या चित्रामध्ये काय दाखवलेलं आहे, केळीची बाग वाऱ्यामुळे पूर्णपणे कोलमडून पडलेली आहे. त्याचबरोबर हे दुसऱ्या चित्रामध्ये काय दाखवलेलं आहे, तर पूर्णपणे हा जो भाग आहे
गव्हाचं जे शेत आहे पूर्णपणे असं गहू पूर्णपणे असा झोपलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे वाऱ्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं. आत्ताच आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये कालचीच बातमी आहे की मुगाचं जे पीक आहे पूर्णपणे वाऱ्यामुळं जमिनीवर पडल्यामुळे काय झालेलं आहे तर त्या मुगाच्या शेंगाला कोंब आलेले आहेत. कालचीच बातमी आहे, लक्षात ठेवा लोकमतमध्ये. तर याचं कारण काय तुमच्या लक्षात येत असेल की परिणाम काय होतो तर वाऱ्यामुळे सुद्धा पिकाचं नुकसान होतं. वारा हा सुद्धा शेतीवर परिणाम करणारा महत्वपूर्ण घटक आहे. त्याच्यानंतर पुरामुळे जी पिकं किंवा जी शेतं नदीच्या काठावर आहेत त्या प्रदेशामध्ये जर पूर परिस्थिती निर्माण झाली तर पूर्ण शेत पाण्यामध्ये जातं आणि पिकाचं अतोनात नुकसान होताना आपल्याला दिसून येतं. बिहारमध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये, सांगली जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला निर्माण झालेली दिसून येते. त्याचबरोबर आता हे जे चित्र आहे हे पंजाब मधलं चित्र आहे. त्या ठिकाणी पूर्णपणे जे तांदूळ पीक आहे हे पूर्णपणे पाण्याखाली गेलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर आता आवर्षण म्हणजे कमी पाऊस, ज्याला आपण कोरडा दुष्काळ म्हणतो. ओला दुष्काळामुळे पूर येतात आणि कोरड्या दुष्काळामुळे सुद्धा पीक जे उगवलेलं आहे ते पीक जळून जातं कमी आर्द्रतेमुळे. त्याचबरोबर पेरलेलं उगवत नाही आणि उंच आलेली पिकं सुद्धा म्हणजे आता अगदी धान्य भरण्यासाठी आलेली पिकं सुद्धा काय होतात करपून जातात. हे आवर्षणाचा परिणाम होताना आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर आवर्षणामुळे कधी कधी आपल्या इकडे काय होतं माहितीये का, मान्सून जर मोठा जर गॅप पडला ना तर परिस्थिती अशी निर्माण होते की या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पेरलेलं उगवत नाही, उगवलेलं पुन्हा जळून जातं, दुबार पेरण्या कराव्या लागतात. म्हणजे काय आहे तर आवर्षणाचा सुद्धा शेतीवर परिणाम होताना आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर मृदा. आता मृदा ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. आता भारतातील मृदा प्रकाराचा जर आपण विचार केला तर पर्वतीय मृदा आहे, गाळाची मृदा आहे, काळी मृदा आहे, त्याच्यानंतर लॅटेराइट प्रकारची मृदा आहे, लाल मृदा आहे, तांबडी मृदा आहे. या सगळ्याच्या मृदा, प्रत्येक मृदेचे एक वैशिष्ट्य आहे. त्या वैशिष्ट्यानुसार आपण विचार जर केला तर आपल्याला काय जाणवतं तर आता उदाहरणार्थ आपल्या इथं जी काळी मृदा आहे या काळ्या मृदेतून कडधान्य उत्पादित केली जातात, ज्वारी उत्पादित केली जाते, बाजरी उत्पादित केली जाते. त्याचबरोबर कापूस हा आपल्या इकडे चांगल्या प्रकारे उत्पादित केला जातो. म्हणजे आपल्या या काळ्या मृदेला आपण काय म्हणतो, बेसाल्ट खडकापासून जी तयार झालेली काळी जी मृदा आहे ही काय काळी कापसाची मृदा म्हणून आपण ओळखतो. बरोबर आहे. ही काळी कापसाची जी मृदा आहे ही मृदा अत्यंत सुपीक आहे म्हणून या मृदेमध्ये कापूस हे पीक चांगल्या प्रकारे येतं. त्याचप्रमाणे इतरही ज्या काही मृदा आहेत, आता मृदेचं चित्र पहा की अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मृदा आहेत. तर ह्या मृदा ज्या आहेत या मृदा वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेण्यासाठी उपयुक्त आहेत, अनुकूल आहेत. या चित्रामध्ये दाखवलेलं आहे ते तुम्ही थोडक्यात वाचून घ्या की कोणती मृदा कोणत्या पिकासाठी उपयुक्त आहे. लक्षात. त्याचबरोबर मानवी घटक. आता मानवी घटकामध्ये जमिनीची उपलब्धता आहे, भांडवल आहे, मजूर पुरवठा, बाजारपेठ, तांत्रिक विकास, यांत्रिकीकरण, सामाजिक व सांस्कृतिक घटक, वाहतूक साधने आणि राजकीय घटक. याच्यामध्ये जमिनीची उपलब्धतामध्ये जर आपण बारकाईने जर विचार केला तर प्रत्येक ज्या देशाची लोकसंख्या काय आहे जास्त आहे, जास्तीची आहे, त्या देशामध्ये आपल्याला काय जाणवतं तर दर माणशी जी जमिनीचं जे काही प्रमाण आहे हे प्रमाण कमी झालेलं दिसून येतं. तर आपल्या भारतामध्येच पहा तुम्ही, तर आपल्या भारतामध्ये काय आहे, ज्या पद्धतीने लोकसंख्या वाढते त्या पद्धतीनं शेताचा आकार कमी होत चाललेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर ज्या देशामध्ये लोकसंख्या कमी आहे त्या देशामध्ये शेतीचा जो आकार आहे हा आकार मोठा असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे याच्यावरही जमिनीच्या उपलब्धतेवरही हा जो घटक आहे शेतीवर परिणाम करणारा घटक आहे. त्याच्यानंतर दुसरा घटक आहे तो म्हणजे भांडवल. आता कोणतीही गोष्ट पहा तुम्ही, भांडवलाशिवाय शक्य आहे का, नाही. लक्षात. म्हणजे भांडवल म्हणजे पैसा लागतो. आता पैसा कशासाठी लागतो, शेतीमध्ये आधुनिक यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी पैसा लागतो. त्याचबरोबर शेतीमध्ये खतं, रासायनिक खतं असतील, जैविक खतं असतील, हे सगळे खतं घालण्यासाठी आपल्याला पैसा लागतो. त्याचबरोबर आपल्याला फवारणी करण्यासाठी आपल्याला पैसा लागतो. रासायनिक खतं असतील, त्याचबरोबर औषधं असतील, हे घेण्यासाठी आपल्याला कीटकनाशक घेण्यासाठी पैसा लागतो. त्याचबरोबर साहित्य घेण्यासाठी पैसा लागतो. वेगवेगळ्या प्रकारची यंत्रसामुग्री घेण्यासाठी आपल्याला पैसा लागतो. त्याचबरोबर आपल्याला
जलसिंचनाच्या सुविधा करण्यासाठी पैसा लागतो. त्याचबरोबर शेतीमध्ये जे काही काम करण्यासाठी जो मजूर लागतो त्यासाठी सुद्धा पैसा लागतो. उदाहरणार्थ मळ्याच्या शेतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मजूर लागतात. आपल्या इथं तागाच्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात मजुराची आवश्यकता आहे. तांदळाच्या शेतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मजुरांची आवश्यकता आहे. त्याचबरोबर आपल्याला बियाणे खरेदी करण्यासाठी सुद्धा भांडवलाची आवश्यकता आहे. त्याच्यानंतर आता सांगितलेला मजूर पुरवठा. आता वेगवेगळे जे मळ्याची शेती, त्याचबरोबर मळ्याच्या शेतीमध्ये जवळपास 5 वर्ष उत्पन्न सुरू होत नाही, परंतु या ठिकाणी आपल्याला मजूर पुरवठा मोठ्या प्रमाणात लागतो. त्याचबरोबर तांदूळ शेतीमध्ये मजूर पुरवठा लागतो, तागाच्या शेतीमध्ये मजूर पुरवठा लागतो. एकंदरीत मजूर पुरवठ्याशिवाय शेती शक्य नाही. म्हणजे मजूर पुरवठा हा सुद्धा शेतीवर परिणाम करणारा महत्वपूर्ण घटक आहे. त्याच्यानंतर बाजारपेठात शेतीतून उत्पादित केलेला जो काही शेतमाल आहे, या शेतमालाला बाजारपेठेची आवश्यकता आहे. बाजारपेठ जवळ असेल तर आपल्याला माल पटकन वाहून नेता येतो. त्याचबरोबर नाशवंत जो माल आहे, बाजारपेठेचं महत्व काय आहे? नाशवंत माल आहे, भाजीपाला आहेत, फळे आहेत, फुले आहेत, अंडे आहेत, मांस आहेत, हे सगळं जे काही नाशवंत आहे, या नाशवंत मालासाठी आपल्याला लवकरात लवकर जवळची बाजारपेठ उपलब्ध असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर विस्तृत शेतीमधून सुद्धा उत्पादित होणारा जो काही माल आहे, याला आंतरराष्ट्रीय प्रकारची बाजारपेठ उपलब्ध होणं गरजेचं आहे. म्हणून बाजारपेठेशिवाय शेती ही शक्य नाही. म्हणून बाजारपेठ हा सुद्धा शेतीवर परिणाम करणारा महत्वपूर्ण घटक आहे. त्याच्यानंतर तांत्रिक विकास व यांत्रिकीकरण. आता शेती ही जशी जशी लोकसंख्या वाढत चाललेली आहे त्या प्रमाणामध्ये काय परिणाम होत आहे, तर वाढत्या लोकसंख्येला अन्न पुरवठा करण्यासाठी आपल्याला तांत्रिक विकास करावा लागत आहे, शेतीचं यांत्रिकीकरण करावं लागत आहे. म्हणून याच्यामध्ये काय प्रगतीशील बियाणे असतील, रासायनिक खते असतील, सिंचन साधने, कीटकनाशके, शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची नवीन तंत्रज्ञान हे घेण्यासाठी आपल्याला तांत्रिक विकास यांत्रिकीकरण करणं गरजेचं आहे. हा सुद्धा शेतीवर परिणाम करणारा महत्वपूर्ण घटक आहे. त्याच्यानंतर वाहतूक साधने. आता सांगितल्याप्रमाणे बाजारपेठेमध्ये शेतीमाल पोहोचवण्यासाठी वाहतूक साधनांची गरज आहे. वाहतूक साधनांची गरज आहे. त्याचबरोबर ही वाहतूक साधनं स्वस्तात उपलब्ध होणं गरजेचं आहे. खतं, बियाणं, कीटकनाशक, त्याचबरोबर शेतीतील उत्पादित माल बाजारपेठेमध्ये लवकरात लवकर पाठवण्यासाठी आपल्याला वाहतूक साधनाची गरज आहे. त्याचबरोबर सामाजिक व सांस्कृतिक घटक. आता सामाजिक सांस्कृतिक घटकाचा शेतीवर काय परिणाम होतो, तर नक्कीच परिणाम होतो. लक्षात ठेवा, सामाजिक रूढी आहेत, परंपरा आहेत, याचा उत्पादनावर परिणाम होतो. त्याचबरोबर आता भारतामध्ये आपल्या सामाजिक रचना आहे. आपल्या भारतामध्ये काय आहे, पितृसत्ता कुटुंब पद्धती आहे, बरोबर आहे. मग या पितृसत्ता कुटुंब पद्धतीमुळे काय होतं, तर आता समजा एक शेतकरी आहे, एका शेतकऱ्याला 20 एकर जमीन आहे, तर त्याला 2 मुलं आहेत, तर 10-10 एकर त्याच्यात वाटणी केली जाते. पुन्हा त्या शेतकऱ्याला 2 मुलं झाली, पुन्हा एकाला 5 अशा पद्धतीने काय होतं, शेतीचा आकार लहान लहान होत जातो. हा सामाजिक रचनेचा परिणाम आहे. त्याचबरोबर भूमीची मालकी. पूर्वी काय असायचं माहितीये का, तर भूमीच्या मालकीनुसार जर आपण विचार केला तर पूर्वीच्या काळी शेती खूप मोठ्या प्रमाणात असायची आणि शेती मालक वेगळा, शेती कसणारा वेगळा. आता ती पद्धत बंद झालेली आहे. याचाही परिणाम शेतीच्या उत्पादनावर पडत होता. लक्षात ठेवा. आता त्याचबरोबर रशियामध्ये काय होतं, तर जी शेती शासकीय आहे, सामूहिक केली जाते, त्याच्यापेक्षा जी शेती खाजगी केली जाते त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन होताना आपल्याला दिसून येतं. म्हणजे याच्या मालकीचा सुद्धा परिणाम होतो. त्याचबरोबर सामाजिक परंपरा. तर सामाजिक परंपरेचा जर विचार केला तर आपल्या पंजाबमध्ये, तुम्हाला आपल्या भारतातलं उदाहरण मी तुम्हाला सांगतो, पंजाबमध्ये काय आहे, तर तंबाखू हे पीक उत्पादन चांगल्या प्रकारे येऊ शकतं, परंतु शीख बांधव तंबाखूला निषिद्ध मानतात. त्यामुळे या ठिकाणी तंबाखूचं उत्पादन घेतलं जात नाही. तर पाकिस्तानमध्ये मुस्लिम बांधव काय करतात, तर डुकराला निषिद्ध मानतात, म्हणून तर डुकरं पाळली जात नाहीत. त्याचबरोबर शेवटचा आणि महत्वाचा घटक आहे तो म्हणजे राजकीय घटक. राजकीय निर्णय, मदत, नियंत्रण इत्यादी घटकाचा सुद्धा काय होतो, तो उल्लेख आपलं यामध्ये महत्वपूर्ण घटक आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या, आता उदाहरणार्थ कर्जमाफी असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या अनुदान असतील, भूमी सुधारणा, शेतीचा आकार, पिकाची प्राथमिक किंमत, आर्थिक अनुदान, या सबंध घटकाचा परिणाम शेती व्यवसायावर होताना आपल्याला दिसून येतो. धन्यवाद मित्रहो.